सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। आज 26 जून, नव्या युगाचा दार्शनिक, क्रांती सूर्य, राजाधिक ऋषी म्हणून ज्यांचा उल्लेख संबंध महाराष्ट्रामध्ये केला जातो ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती। आणि ही जयंती संबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या आपण सर्व तमाम रसिक प्रेक्षकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। बांधवांनो, आपण सर्वजण जाणता आहात की यावेळेस कोविड-19च्या या सिच्युएशनमध्ये आपण सर्वजण घरात बंदिस्त असताना आज मोठ्या प्रमाणामध्ये याला लोकोत्सवाचं स्वरूप नाही आहे। अन्यथा राजश्री शाहू महाराज यांची जयंती गाव, वस्तीवाड्यात, तांड्यापाड्यात प्रत्येक ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी केली जाते। परंतु आज या व्हर्च्युअल माध्यमातून आपण ही जयंती साजरी करतो आहोत। राजश्री शाहू महाराज यांना एक दार्शनिक म्हणून मी या ठिकाणी उल्लेख केला। त्याचं कारण असं आहे, हा नव्या युगाचा दार्शनिक याकरता म्हणून संबोधला जात आहे कारण राजश्री शाहू महाराजांनी जी सैद्धांतिक लढाई 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जी दार्शनिक लढाई, सैद्धांतिक लढाई या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये लढली आहे, याचं एक वेगळं महत्त्व भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये आहे, भारताच्या धार्मिक इतिहासामध्ये आहे। कारण पिढ्याने पिढ्याची चालत आलेली गुलामगिरी खऱ्या अर्थाने या देशातली वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, या देशातली पोराईशाही या संपूर्णच्या संपूर्ण व्यवस्था नाकारून सर्व बहुजनांसाठी एक नवीन व्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं। असं म्हटलं जातं की महात्मा ज्योतिबा फुलेंनी आयडिया ऑफ रिझर्वेशन आपण सर्वांना दिली, परंतु इम्प्लिमेंटेशन ऑफ रिझर्वेशन हे जर भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते राजश्री शाहू महाराजांनी। म्हणजे आयडिया ऑफ रिझर्वेशन हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणलं, इम्प्लिमेंटेशन ऑफ रिझर्वेशन हे राजश्री शाहू महाराजांनी केलं, आणि पॉलिसी फॉर द रिझर्वेशन, अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन फॉर द रिझर्वेशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे महात्मा फुलेंनी सुरू केलेलं कार्य हे पुढे नेण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं। राजश्री शाहू महाराजांचं जे कार्य होतं ते पुढे नेण्याचं, त्याला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। म्हणूनच राजश्री शाहू महाराज यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतोय। राजश्री शाहू महाराजांनी 1902 साली म्हणजे 1882 मध्ये हंटर कमिशन समोर सर्वात पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी आरक्षण हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये आरक्षणाची मागणी केली। आणि 1902 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 50% ब्राह्मणेतरांकरता म्हणजे मागासवर्गीयांकरता, म्हणजे अभिजन वगळता बहुजनांकरता 50% जागा राखीव तरतूद ही कोल्हापूर संस्थानामध्ये करून आरक्षणाची मुहूर्तमेढ रुजवली। आज भारतीय संविधानाच्या स्वरूपामध्ये जे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामुळे या देशातल्या बहुजनांचा जो विकास झालेला आहे, मला असं वाटतं याची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या कृतिमुक्ती कार्यातनं झालेली आपल्याला दिसते। आणि म्हणूनच या देशातले बहुजनांची जी मुलं आज मोठ्या प्रमाणामध्ये ब्युरोक्रेसीमध्ये असेल, शासनामध्ये, प्रशासनामध्ये वेगवेगळ्या आस्थापनावरती आज कार्य करताना दिसत आहे, या सर्व गोष्टींच्या पाठीमागे राजश्री शाहू महाराज यांचा एक दूरदृष्टी भूमिका आपण सर्वांच्या समोर नजरेस येते। बरं, राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करू शकतो की राजश्री शाहू महाराजांनी शेती संदर्भामध्ये काय काम केलं, अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये काय कार्य केलं। ते केवळ बोलके सुधारक नव्हते, म्हणजे राजश्री शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट कार्य करत होत्या। एक लोकहितवादी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांची एक सुधारणावादी चळवळ म्हणजे ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, या चळवळी महाराष्ट्रामध्ये काम करत होत्या। महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सत्यशोधक समाज कार्य करत होता आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वामध्ये एक राष्ट्रीय सभा या देशाला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करून द्यावं याकरता काम करत होते। परंतु या तीनही चळवळींचं मूल्यमापन आपण ज्यावेळेस करतो तर या देशातल्या बहुजनांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीने केलं। आणि ह्याच सत्यशोधक विचारांना पुढे नेण्याचं, मूर्त स्वरूप देण्याचं, ते कृतीतनं उतरवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजश्री शाहू महाराज यांनी केलंय। राजश्री शाहू महाराज यांनी उद्योग क्षेत्रामध्ये मोठं कार्य केलं, शेती क्षेत्रामध्ये मोठं कार्य केलं। अस्पृश्यता भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा नाकारणारा संस्थानिक जर कोणी असेल तर ते राजश्री शाहू महाराज आहे। आपण महाराष्ट्रातली सबंध सृजन नागरिक मंडळी जाणता आहात की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये अस्पृश्यांकरता उपहारगृह चालू केली। त्या उपहारगृहामध्ये लोक येतील की नाही आणि म्हणून स्वतः राजा अस्पृश्याच्या उपहारगृहामध्ये जातो आहे आणि तेथे त्या खानावळीमध्ये, त्या उपहारगृहामध्ये जेवण करतोय, भोजन करतोय। ही साधी गोष्ट नाहीये,
ही आजपासनं म्हणजे 146-45 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झाला. आज 125 वर्षांच्या मागे जर आपण गेलो तर आपल्याला कल्पना येईल की हा किती मोठा एक ऐतिहासिक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरामध्ये हत्तीवरती आरूढ असणारे जे काही माणसं असतात, पटवारी असतात, महसूल प्रशासनामधले लोक असतात, या सगळ्या वेगवेगळ्या पदांवरती अस्पृश्य जातीतल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. सामूहिक पंक्ता राजर्षी शाहू महाराजांनी भरवल्या. वेगवेगळ्या जातीच्या अस्पृश्यता निवारण परिषदा ज्या महाराष्ट्रामध्ये भरत होत्या त्या वेगवेगळ्या परिषदांचं अध्यक्षस्थान राजर्षी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी भूषवलेलं आपल्याला दिसतं. इतकंच नव्हे तर शाहूपुरी नावाची MIDC त्या काळामध्ये आजपासून 125 वर्षा अगोदर ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराज इंग्लंडला युरोप दौऱ्यावरनं परत आले आणि त्यानंतर त्यांना कळून चुकलं की या देशाचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग उभे झाले पाहिजे. आणि म्हणून आजपासून 26 म्हणजे 1912 साली आजपासून जवळजवळ 110 वर्षांपूर्वी 108 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी शाहूपुरी नावाची MIDC वसवली आणि त्या ठिकाणी मोठमोठाले कारखाने उभे केले, लोकांच्या हाताला काम दिलं, वेगवेगळी धरणं बांधली, शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर, बांधावर, पाटावरती पाणी पोहोचवण्याचं काम केलं. या वेगवेगळ्या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराजांचं महत्त्व हे अलौकिक आहे. आज आरक्षणाची फळं चाकत आपण सर्वजण अतिशय सुखसंपन्न आयुष्यात बहुतेक बहुजनांची मुलं पुढे आलेली आपल्याला जी दिसत आहेत, मला असं वाटतं की ही संकल्पना जी राजर्षी शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये जन्माला आली होती त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. बोलण्याजोगं बरंच आहे. परंतु आज या व्हर्च्युअल माध्यमातून मी आपणा सर्वांना राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. बांधवांनो, आपण सर्व जाणता आहात की महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरून प्रत्यक्ष गेल्या कित्येक वर्षापासून मी आपणाशी संवाद साधतो आहे, व्याख्यानं करतो आहे, वेगवेगळे विचार घेऊन आपल्या सर्वांच्या समोर येतो आहे. परंतु आज या प्रकृती सिद्धांताच्या, प्रकृतीच्या न्याय सिद्धांतामुळे एका छोट्या विषाणूने तुम्हाला सर्वांना बंदिस्त केलेलं आहे. आपण सर्वजण ग्रहबंदिस्त आहोत आणि ग्रहबंदिस्त असताना तुमच्याशी आपला संवाद कायम राहावा, हा आपल्यामधला जो संवाद आहे हा अबाधित राहावा. आणि म्हणून एका नव्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपणा सर्वांशी हितगुज करण्याकरता, माझ्या भूमिका आपणा सर्वांसमोर मांडण्याकरता, तुमचे विचार समजून घेण्याकरता आपल्यामधला हा या हृदयीचे त्या हृदयी हा जो संवाद गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे हा अखंडित राहावा, तो कुठेही खंडित होऊ नये. आणि म्हणून मी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती इथून पुढच्या काळामध्ये आपणा सर्वांना भेटत राहणार आहे. माझं नवीन यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती, या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती इथून पुढच्या काळामध्ये आपणा सर्वांशी या व्हर्च्युअल माध्यमातून माझा संवाद सातत्याने चालू राहणार आहे. पुनश्च एकदा या सामाजिक न्याय दिनाच्या मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो. सामाजिक न्यायाचा जो सिद्धांत जगभरामध्ये मांडला गेला, भारतीय संविधानामध्ये तो प्रस्थापित केला गेला, हा न्याय सिद्धांतापर्यंत किंवा सामाजिक न्यायापर्यंत अद्यापही आपण पोहोचलेलो नाहीये. ही लढाई प्रचंड मोठी आहे. या लढाईकरता तुम्हाला सर्वांना सजग व्हायचं आहे. सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने बोलण्याजोगं बरंच आहे. त्याचे जे काही फलनिष्पत्ती आहे, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर भयमुक्त आणि भूकमुक्त समाज व्यवस्थेचं स्वप्न तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलं, सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न आपण बघितलं. परंतु त्या फलनिष्पत्तीपर्यंत आपण पोहोचलोय का याची कारण मीमांसा करताना आपल्याला दिसेल की लॉकडाऊन संपत आल्यानंतर जवळजवळ 12.25 कोटी लोक या व्यवस्थेच्या परिघावरती येऊन पडलेत आणि प्रचंड वेदना म्हणजे यातनांच्या आरोळ्या ओकीत आसवात भिजत होत्या इथल्या अंधार छाया, आणि त्या आपण सर्वजण बघत होतो. आणि म्हणून सामाजिक न्यायापर्यंत या देशातल्या अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये जे बहुजन आहेत, जे मागासवर्गीय आहे, अभिजन वगळता जी काही संपूर्ण विस्थापित मंडळी आहे, त्यांच्यापर्यंत सामाजिक न्याय देण्याची ही लढाई खऱ्या अर्थाने आणखीन निकराने पुढे नेण्याची आहे. या देशातल्या शेवटच्या माणसाचा, शेवटच्या घटकातील शेवटच्या टप्प्यातील माणसाचा जोपर्यंत समता आपण प्रस्थापित करू शकत नाही, जोपर्यंत त्यांना बंधुत्वाच्या भावनेने आपण वागू शकत नाही, तोपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सामाजिक न्याय आपणा सर्वांकडनं अभिप्रेत केलेला होता तो पूर्णत्वास गेला असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून ही लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. ही लढाई पुढे नेण्याकरता आपण समर्थपणे या लढाईला पुढे नेण्याकरता एकजुटीने लढाई लढूया. मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये वीर उत्तमराव मोहिते म्हणतायत की या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्याकरता जितका मोठा संघर्ष या देशातल्या राजकीय नेत्यांना करावा लागला, तितकाच मोठा यत्किंचित त्याहीपेक्षा जास्त सैद्धांतिक संघर्ष, फिलॉसॉफिकल स्ट्रगल, दार्शनिक संघर्ष या देशामध्ये राजर्षी शाहू महाराजांना करावा लागला. हे नेमकं काय प्रकरण होतं ज्या प्रकरणाने संपूर्ण भारत घुसवून निघाला? नव्हे तर हे प्रकरण थेट इंग्रजांच्या दरबारामध्ये ब्रिटनपर्यंत, इंग्लंडपर्यंत जाऊन पोहोचलं. हे नेमकं प्रकरण काय होतं तर 1899 मध्ये
या प्रकरणामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्याला एक मोठं आमूलाग्र परिवर्तन आणि एक मोठी कलाटणी मिळालेली आहे. 1899 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी कार्तिक स्नानाच्या वेळेस नारायणबुवा भट आणि रामशास्त्री जोशी यांच्यासोबत त्या कार्तिक स्नानाच्या वेळेस कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये राजर्षी शाहू महाराज स्नान करायला गेले. आणि त्यावेळेस नारायणबुवा भट हा रात्रभर कुठे फिरतोय, काय करतोय, काय बदफैलीपणा करतोय, हे सर्व राजर्षी शाहू महाराजांना ठाऊक होतं. आणि हा नारायणबुवा त्या ठिकाणी येतो आणि राजर्षी शाहू महाराजांचा त्या ठिकाणी स्नानाच्या वेळेस, अभ्यंग स्नानाच्या वेळेस जे काही मंत्र उच्चारले जातात ते पुराणोक्त मंत्र तो उच्चारतो. हे पुराणोक्त मंत्र उच्चारत असताना पुरोगामी विचाराचं असणारे राजाराम शास्त्री हे राजर्षी शाहू महाराजांना जागृत करतात आणि म्हणतात, महाराज आपल्याकरता नारायणबुवा जे काही मंत्र म्हणतो आहे हे पुराणोक्त मंत्र आहे आणि त्याचबरोबर नारायणबुवा हे स्नान करून आलेले नाही, ते आंघोळ करून आलेले नाही आहे. राजर्षी शाहू महाराज नारायणबुवांना जाब विचारतात, का हो तुम्ही आमच्याकरता हे पुराणोक्त मंत्र का म्हणतायत, वेदोक्त मंत्र का म्हणत नाही? नारायणबुवांनी दिलेलं उत्तर हे राजश्री शाहू महाराजांना प्रचंड आत्मचिंतनाला भाग पाडणार होतं, ते क्लेशदायक होतं. नारायणबुवा भट राजर्षी शाहू महाराजांना म्हणतायत की तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही आहे. लक्षात घ्या, म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे. महाराणी ताराराणी यांच्या करवीर संस्थानाचे ते खऱ्या अर्थाने छात्रधारी हे क्षत्रिय कुलावतंस घराण्यातले आहे. असं असताना देखील नारायणबुवा राजर्षी शाहू महाराजांना शूद्र म्हणून हिणवतात. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज नारायणबुवांना त्या ठिकाणी जाब विचारून त्यांना खडसावून सांगतात की आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्याकरता वेदोक्त मंत्र म्हटला गेले पाहिजे. परंतु या गोष्टीवरती काही दिवसांकरता पडदा पडतो. 1899 मध्ये 1900 मध्ये विगो विजापूरकर नावाचे गृहस्थ कोल्हापूरमध्ये आहे. ग्रंथमाला नावाचं मासिक हे चालवत आहे. बरं, विशेष म्हणजे असं की या ग्रंथमाला मासिकाला जी वर्गणी मिळते आहे ही वर्गणी सुद्धा राजर्षी शाहू महाराज पुरवते आहे. आणि या ग्रंथमाला नावाच्या या मासिकामध्ये या वेदोक्ताच्या संदर्भामध्ये विगो विजापूरकर वेगवेगळ्या प्रकारचे आशय असणारे सगळे लेख लिहित आहेत. याच दरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारामध्ये पंडित राजोपाध्याय नावाचा हा जो पंडित आहे याच्याकडे संपूर्ण राजदरबारातले विधी करण्याचा सगळं कार्य होतं. पंडित राजोपाध्याय हा दरबारातले संपूर्ण विधी हे वेदोक्त पद्धतीने करावे अशा प्रकारचं फरमान राजर्षी शाहू महाराजांनी काढलं. आणि पंडित राजोपाध्याय म्हणतायत की तुमच्या दरबारामध्ये आम्ही वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, कारण वेदोक्ताचा अर्थ अधिकार तुम्हाला नाहीये, तुम्ही शूद्र आहात. पंडित राजोपाध्यायांना राजर्षी शाहू महाराज खडसावून सांगतायत की तुम्ही आमच्या भाकरीवर जगताय. त्या काळामध्ये पंडित राजोपाध्याय यांना 30,000 उत्पन्न वार्षिक असणारं वतन राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाकडनं मिळत होतं. आणि राजर्षी शाहू महाराज पंडित राजोपाध्याय यांना सांगतायत की तुम्हाला आमच्याकडनं एवढं मोठं वतन मिळतं आहे, तुम्ही आमच्या भाकरीवर जगताय, तुम्हीच आम्हाला सांगतायत की आम्ही शूद्र आहोत, आम्ही क्षत्रिय नाही आहोत. आणि हा पंडित राजोपाध्याय हा सांगतो की तुमच्या दरबारामध्ये आम्ही वेदोक्त मंत्र म्हणणार नाही. पंडित राजोपाध्याय विगो विजापूरकर यांच्याकडे जातो. विजापूरकर हा लोकमान्य टिळकांच्या प्रभावाखाली, लोकमान्य ही पदवी सुद्धा आपण जाणत आहात की तुझ्या गळा माझ्या गळा, मी तुम्हाला लोकमान्य म्हणायचं, तुम्ही मला लोकहितवादी म्हणायचं, ह्या पदव्या यांना कोणी दिल्या कुणास ठाऊक. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवमेळावे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केले. या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक शिवजयंती राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली. परंतु याचं श्रेय सुद्धा लाटण्याचं कार्य टिळकांनी आपल्या माथी घेतलेलं आहे. हे विगो विजापूरकर जे लोकमान्य टिळकांच्या प्रभावाखाली आहे, या ग्रंथमालामध्ये जे आर्टिकल लिहित आहेत त्या आर्टिकलमध्ये एक आशय असा आलेला आहे. तो आशय असा आहे की गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 जो राज्याभिषेक केलाय हा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने केला आणि म्हणूनच गागा भट्टा हा शौचकूपामध्ये पतन पावला. शौचकूपामध्ये पतन पावला म्हणजे संडासामध्ये पडून मेला. हे कोण म्हणताय? विगो विजापूरकर. कशामधनं म्हणतायत? ग्रंथमाला नावाच्या मासिकामधनं. हे विगो विजापूरकर कोण आहेत? तर लोकमान्य टिळकांच्या प्रभाववादीमध्ये असणारे, प्रभावळीमध्ये असणारे त्यांचे फॉलोअर्स आहेत, ते लेखक आहेत, ते संपादक आहेत. आणि ते काय म्हणतायत की गागा भट्टांनी वेदोक्त मंत्राचा उच्चार छत्रपती शिवरायांकरता केलेला होता म्हणून तो शौचकूपामध्ये मरण पावला. हे वेदोक्ताचं खूळ बडोदा नरेशांनी आणि शाहू महाराजांनी सोडलं पाहिजे, विगो विजापूरकर म्हणतायत. म्हणजे ज्या वेदोक्त प्रकरणावरती पडदा पडत होता तो पूर्ण पडदा हटवण्याचं काम लोकमान्य टिळक विगो विजापूरकर यांनी महाराष्ट्रामध्ये केलं आणि एक मोठा सांस्कृतिक संघर्ष पुढच्या काळामध्ये पुढे आला. याच काळामध्ये 22 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर 1902 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या केशरी नावाच्या वृत्तपत्रामध्ये पुन्हा एकदा वेदोक्ताचं खूळ म्हणजे वेदोक्ताचं लागलेलं वेड
या मथळ्याखाली 2 आर्टिकल लिहिले आणि यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांपासून बडोदा नरेशांपासून तर राजर्षी शाहू महाराजांपर्यंत या सर्वांचं क्षत्रियत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम केलं. इतकंच नव्हे तर धाक दपटशाही करून राजर्षी शाहू महाराज आपल्या दरबारातल्या पंडितांना बाहेर हाकलताय. असं जर तुम्ही करत असाल, या महाराष्ट्रातल्या ब्रह्मवंतांचा तुम्ही जर अपमान करत असाल, तर आम्ही इंग्रज सरकारकडे जाऊ आणि तुमचं राज्य खालसा करण्यास सांगू, अशा प्रकारची धमकी केशरी नावाच्या वृत्तपत्रातनं 22 ऑक्टोबर 1902 आणि 29 ऑक्टोबर 1902 रोजी राजर्षी शाहू महाराजांना दिले जाते. हे वेदोक्त प्रकरण इथे थांबलं नाही. यानंतर SIT, राजर्षी शाहू महाराजांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या काळामध्ये SIT गठीत केले. केशव भट होते, नारायणबुवा भट होते, पंडित राजोपाध्याय होते. या 3 भटांनी मिळून प्रचंड सखोल चौकशी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला. कारण या सगळ्या प्रश्नांवरती सर्वात सखोल चर्चा केव्हा झाली तर 16व्या शतकामध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कालखंडामध्ये याच्यावरती सखोल चर्चा झाली. आणि त्याच वेळेस राजपुताण्यातनं सिसोदिया वंशाशी या महाराष्ट्रातल्या भोसले घराण्याचा संबंध आहे, हा अनन्य संबंध जोडला गेलेला होता. क्षत्रियत्व सिद्ध झालेलं होतं. असं असताना देखील पुन्हा SIT गठीत करावी लागली. आणि या SITने जो निर्णय दिला तो निर्णय असा होता की छत्रपती शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत. परंतु या SITने जो अहवाल दिला त्या अहवालावरती 3 स्वाक्षऱ्या अपेक्षित होत्या, केशव भटांच्या, नारायण भटाच्या आणि पंडित राजोपाध्याय यांच्या. त्यावरती 2च स्वाक्षऱ्या झाल्या. पंडित राजोपाध्याय यांनी ती स्वाक्षरी केली नाही. आणि त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन आपण बघतो आहे की राजर्षी शाहू महाराजांनी वेदोक्त संपूर्ण नाकारला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो विचार होता, वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, येऱ्या गबाळणी वावा भारमाथा, तुका जरी सहज बोलतो वाणी, त्याचे घरी वेदांत वाहते पाणी, गाळून या भेद मग प्रमाण मानू आम्ही वेद. आणि म्हणून वेदातले भेद बाहेर काढणारा सत्यशोधक जो विचार होता, या विचारांच्या पाठीमागे राजर्षी शाहू महाराज चालायला लागले. अस्पृश्यता निवारणाची चळवळ असेल, या देशातल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची चळवळ असेल, किंवा मग या देशातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याची चळवळ असेल, ही संपूर्ण चळवळ पुढे नेण्याचं कार्य राजर्षी शाहू महाराजांनी पुढच्या काळामध्ये केलंय. आणि म्हणून हा एकमेव राजा 2500 वर्षानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध हा खऱ्या अर्थाने राजर्षी, आणि 2500 वर्षानंतर या देशातली वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था याला छेद देऊन या देशातल्या बहुजनांकरता, या देशातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची एक नवीन व्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम ज्या राजाने केलं. आणि म्हणूनच लोकांनी त्या राजाचं नाव केवळ राजा न ठेवता राजश्री, सर्वोच्च असा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज केलेला आहे. हे सुद्धा आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा आपणा सर्वांना या सामाजिक न्याय दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्व भेटत राहूया असं मी आपणा सर्वांना आश्वस्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी आत्ताच बोलल्याप्रमाणे मी आता एका सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती इथून पुढच्या काळामध्ये आजपासून आपणाला भेटणार आहे. तेव्हा प्रवीण देशमुख ऑफिशियल या माध्यमातून हे चॅनल माझं यूट्यूबवरती सुरू होत आहे. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकला लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायला विसरू नका. कारण याच माध्यमातून इथून पुढच्या काळात आपला संवाद पुढे राहणार आहे चालू. आणि म्हणून यूट्यूबवरती प्रवीण देशमुख ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपणा सर्व आप्तेष्ट सगळे सोयऱ्यांना शेअर जरूर करा. धन्यवाद.